नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीची तरीही झटपट होणारी आणि अप्रतिम चवीची शेवग्याच्या शेंगांची भाजी। जर तुम्हाला नेहमीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करूया। सगळ्यात आधी मी इथे शेंगा अशा मध्यम आकाराच्या बारीक कापून घेतल्या। आता मी खलबत्त्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या व जिरं हे व्यवस्थित कुटून घेतलं व त्याच्यानंतर कढई ठेवली। कढईमध्ये 2 चमचा तेल टाकलं, त्यात आपण कुटलेलं लसूण जिरंची पेस्ट टाकली। परत त्याच्यात वरून अर्धा चमचा हळद टाकला। त्यानंतर आपण कापलेल्या शेंगा टाकायच्या व थोडंसं मीठ घालून त्या शेंगा व्यवस्थित इकडून तिकडून व्यवस्थित मिक्स करायच्या, जेणेकरून कसं आहे ना त्या सगळ्या शेंगांना ते आपला मसाला लागला पाहिजे। आता त्या ज्या आपण शेंगा आहे ना त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकून व्यवस्थित झाकण ठेवून आपण त्या शेंगा आता 5 ते 7 मिनिटं अशाच आपण मंद आचेवर शिजून घेणार आहेत। चला तर आता आपण जोपर्यंत शेंगा शिजतात तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात। तर आता आपण भाजीसाठी तर मी 2 कांदा घेतले। कांदा असे उभे चिरून घेतले व एक तव्यामध्ये तेल टाकलं, त्यात असे कांदे टाकले व ते असे तांबूस होईपर्यंत भाजून घेतले व त्यात शेवटी मी थोडं सुकं खोबरं देखील टाकलं त्याच्यामध्ये। आता हे दोघे आपण व्यवस्थित असे खमंग भाजून घेणार आहोत। तर ते आता आपले मसाला भाजून झाला आहे। तर आता त्यात खोबरं देखील भाजून घेऊ। ते खोबरं भाजल्यानंतर आपण त्याच्यात कोथिंबीर ते मिश्रण थंड झाल्यावर आपण त्यात कोथिंबीर आणि जिरं आणि थोडंसं अजून 2-3 लसणाच्या पाकळ्या ॲड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते सर्व ग्राइंड करून घेणार आहेत। आणि ते व्यवस्थित मसाला आपला आता बारीक वाटून झालेला आहे। तर मग आता वळूया आपण मुख्य फोडणीकडे। त्याच कढईमध्ये 2-3 चमचा तेल टाकायचं व जिरं टाकायचं। जिरं झाल्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट वापरली आहे, तर तुम्ही त्यात अद्रक लसूण असं कुटून पण टाकू शकता। आता त्यात आपला तयार केलेला मसाला टाकायचा आहे व तो व्यवस्थित टाकून असा मिक्स करून घ्यायचा। आता त्याला मंद आचेवर तेल सुटेपर्यंत थोडं 2 मिनिट झाकण ठेवून आपण त्याला व्यवस्थित शिजून घेऊया त्याला। आता या मसाल्याला चांगलंपैकी तेल सुटलेलं आहे। आता यात आपण लाल तिखट 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। परत परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण आता व्यवस्थित हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण आधीच वाफवून घेतलेल्या शेंगा टाकणार आहेत। मसाल्यात शेंगा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आता आपण। आणि जर तुम्हाला भाजी घट्ट किंवा तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला घट्ट पातळ हवी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकतात। आता आम्हाला 2च जणांसाठी भाजी पाहिजे होती, तर मी व्यवस्थितच ग्लासभरच पाणी ॲड केलेलं आहे भाजीत। तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार भाजी ॲड करू शकता। जर आपल्याला ती भाजी परत ते पाणी टाकूनही जर आपल्याला भाजी जर ती पातळ वाटत असेल, दाटसर घट्टसर वाटत नसेल, तर त्याच्यात एखादी वेळेस काय करायचं, डाळीचं पीठ असतं ना, तर ते डाळीचं पीठ थोडंसं भाजून घ्यायचं व त्याच्यात थोडं पाणी मिक्स करून हे आपण ॲड करू शकतो त्याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये गरम पाणी शक्यतो होईस तो गरम पाणी टाकायचं, कारण काय गरम पाण्यामुळे व्यवस्थित तरी सुटते। चला तर मग घसा घमघमीत भाजीचा वास येतोय ना, तर आपली भाजी आता तयार आहे। तर वरून आपण याच्यात कोथिंबीर टाकून परत एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर चला